जसं सुंदर आहे त्याच पद्धतीने कोकणातील पारंपरिक पदार्थ देखील तेवढेच चविष्ट आणि मस्त असतात. तर त्यातलाच एक पदार्थ तो म्हणजे मोदक. पण हा मोदक बनवणार आहोत आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर यासाठी मी घेतलेलं आहे हे तोसं, तुम्ही बघू शकता. तर तोसं आपण नक्की कसं वापरणार आहोत हे मी दाखवते. आता हे मी धुवून स्वच्छ घेतलेलं आहे, दोन्ही भाग काढलेले आहेत. आता आपण हे मध्ये चिरूया. यातल्या बिया सर्व काढून घेणार आहे. आता हे मी चमच्याच्या माध्यमाने या बियाशा काढायच्या आहेत. आता ह्याचे मी 4 भाग करणार आहे, एक मध्ये आणि एक त्याचे 2 भाग. आता ह्याचे मी भाग बारीक बारीक केलेले आहे. आता ह्याला किसायचं कसं याची वेगळीच आयडिया आहे बघा. मी साल पण काढलेलं नाहीये, तर आता याला आपण किसून घेऊ किसणीवर. हे जेव्हा किसत असतो तेव्हा अलगद तुमचं साल हे बाहेर निघणार. त्याला सोलायची देखील गरज नाही, फक्त किसताना जो आतला गर असतो तो त्याच्यामध्ये जातो. आता तुम्ही बघू शकता हे किसल्यानंतर याचं साल कशा पद्धतीने सेपरेट होतं. हे बघा, अगदी त्यातला आतला गर निघून गेलेला आहे आणि निव्वळ साल आपल्या हातात आलेला आहे. आता हे सर्व आपण असं किसून घेतल्यानंतर आता हे मी एका पातेल्यामध्ये सर्व घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार आपण मीठ टाकत आहोत यात. आता हे मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता थोडंसं शिजेपर्यंत हे तसंच ठेवू. आता ह्याला उकळी फुटलेली आहे. याच्यामध्ये मी किंचित असं पाणी टाकणार आहे, कारण का ऑलरेडी काकडीला पाणी सुटलेलं आहे. थोडंसं मी पाणी ओतत आहे याच्यामध्ये आणि थोडंसं उकळी काढू देईन त्याला. एकदा का त्याला उकळी आली व शिजलं मग त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत. आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करत आहोत आणि हे चांगलं आपण वाफवून घेणार आहोत. आता हे चांगलं वाफूया. आता हे चांगलं वाफलेलं आहे. हे थंड करायला मी थोड्या वेळसाठी ठेवलं, कोमट असं आहे. आता हे तोपर्यंत आपण मळून घेऊ. वाटलंच तर किंचित असं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं, नाहीतर पाणी ॲड करायची गरज नाही. आता आपलं हे पीठ तयार आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. सुकं वाटलं तर तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि असं पीठ मळू शकता. आता आपण एका साईडला सारण कसं करायचं हे बघूया. आता सारणसाठी मी घेतलेलं आहे किसलेलं खोबरं. तुम्ही बघू शकता थोडंसं तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे चांगलं भाजून घेऊ, जेणेकरून खोबऱ्यातलं पाणी हे निघून जाईल. आणि मग एकदा का हे व्यवस्थित भाजलं गेलं, थोडंसं लालसर असं झालं की मग आपण याच्यामध्ये गूळ ॲड करू. यामध्ये मी आता गूळ ॲड करत आहे. त्याचबरोबर ही वेलची पावडर टाकत आहे. आता तुम्ही बघू शकता हळूहळू याचा कलर कसा चेंज होतोय, गूळ विरघळत जात आहे. आपलं मस्त असं सारण तयार आहे. आता आपण एक जाळी घेतलेली आहे, याला तेल लावून घेत आहे पूर्णपणे. तेल यासाठी लावलं की जेणेकरून मोदक याला न चिटकण्यासाठी. आता आपण इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये जाळी ही ठेवून मोदक वाफवू. आता आपण मोदक बनवायला घेऊ. मी हा छोटासा उंडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, जेणेकरून ती न चिटकण्यासाठी. आता आपण ह्याची छान अशी खोलगट वाटी करून घ्यायची. तुम्ही बघू शकता. पूर्ण पातळ अशी ही चपाती करून घ्यायची आहे. चपाती नाही म्हणू शकत, वाटी टाईप. आता हे अशी पातळ अशी मस्त अशी वाटी झाली. तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट असं आहे कम्प्लिटली. आता यामध्ये आपण आपलं सारण भरायचं. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त भरा, कमी आवडत असेल तर कमी भरा. आता हे आपण या वाटीमध्ये टाकल्यानंतर आता याचे मस्त असे अशा पद्धतीने ते आता दाबत 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 जायचं.
मस्त आपला हा मोदक तयार. मस्त अशी वाटी करून घेतली पिठाच्या गोळ्याची. आता आधीच्या ह्याच्यामध्ये आपण सारण आधी भरलं आणि नंतर हे केल्या घड्या घातल्या. आता आपण आधी अशा शेप बनवून घ्यायचा बारीक अशा. ओके, आता ह्यामध्ये आपण आता सारण भरू. मस्त तो सारण असं भरलं. आता हे फोल्ड करू. फोल्ड करताना नेहमी असं तिरक्या बाजूनेच करायचे जेणेकरून मोदकच्या घड्या चांगल्या येतात. आपला दुसरा देखील मोदक हा तयार आहे. या पद्धतीने मी सर्व करून. अजून दुसरी पद्धत म्हणजे आपण लाटून देखील करू शकतो. पातळ हिला लाटलं की मस्त अशा तुम्ही बघू शकता किती पातळ असं लाटलं आहे, तुम्हाला दिसतंय. आता याच्या आपण घड्या पाडायच्या. 1 2 3 4. आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया. सारण भरून मी घेतलेलं आहे. आता हे पूर्णपणे हे करायचंय, मिटून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता किती मस्त असा मोदक तयार झालेला आहे. बाकीचं पीठ हे काढून टाकायचं. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण अशा पद्धतीने मोदक अगदी छान येतात. घड्या देखील त्याच्या छान पडतात. तुम्ही बघू शकता ते मस्त अशा घड्या पडलेल्या आहेत. आता हे आपण वाफायला टाकणार आहोत. ऑलरेडी मी काही टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत वाफेच्या भांड्यामध्ये. तुम्ही बघू शकता. हे बघा आपले गरमागरम आणि काकडी पासून तयार केलेले मोदक हे तयार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आकाराचे. एक त्यातला मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघू शकता किती मस्त असं पातळ असा लेयर आहे याचा. इवन चवीला देखील तेवढाच सुंदर. खरंच खूप छान झालेला आहे. तुम्ही देखील बघा करून आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.